नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अवंतिकाने खूप काही व्हॉइस मेसेज सौमित्राला केलेले असते. सौमित्र मात्र लक्ष देत नाही आणि फोनकडे बघतो तर त्याला टेन्शन येते की अवंतिकाने मला इतके व्हॉइस मेसेज का केले असतील. म्हणून तो लगेच बाहेर येतो. आतमध्ये येऊन पूर्णपणे मेसेज वाचू लागतो. त्यानंतर इकडे अवंतिकाचे वडील दामले सर हे अवंतिकाच्या रूमकडे येतात. दरवाजावर थाप मारून अवंतिका अवंतिका असा आवाज देऊ लागतात. तर इकडे सौमित्र प्रत्येक मेसेज वाचतो. अवंतिका खूप रडत असते आणि सौमित्र, तू माझे मेसेज सुद्धा बघत नाही, माझे कॉल सुद्धा का घेत नाही, काय चुकले माझ्याकडून? सौमित्र, मला कळत नाही, प्लीज रिप्लाय दे. पुढचा मेसेज वाचतो की तुझे आणि त्या मुलीचे लग्नाचे पोस्टर गावभर लागले. असे का केले सौमित्र, तू असे का केले? म्हणून अवंतिका खूप रडत असते. आपल्यातील सर्व विसरून त्या मुलीशी लग्न करायला का तयार झालास? माझ्या एका चुकीमुळे मी तुला कायमचं गमावून बसले का सौमित्र? परंतु मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. त्यानंतर इकडे अवंतिकाचे वडील घाईने मधुला वर बोलवतात आणि धावतच तो त्यांचा नौकर वर येतो आणि काय झाले साहेब असे विचारतो. तर ते म्हणतात की अवंतिका दारच उघडत नाही, मला असे वाटते की दार तोडावे लागेल. तर मधुकर लगेच दार तोडण्यासाठी धक्के देऊ लागतो. त्यानंतर इकडे सौमित्र हा अवंतिकेचा शेवटचं मेसेज ऐकतो की तुझा जर हाच डिसिजन असेल, यापुढे मी तुला कधीही त्रास देणार नाही आणि आय लव्ह यू सौमित्र. आणि ह्या अवंतिकाकडून तुला शेवटचा गुड बाय. तर सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो, टेन्शन सुद्धा येते. आता काय करावे तेच त्याच्या पुढे प्रश्न उभे राहतात. त्यानंतर इकडे दामले सर आणि ते मधुकर दरवाजा तोडतात आणि आतमध्ये येतात. तर अवंतिका ही बेशुद्ध पडलेली असते, कारण तिने आत्महत्याचा प्रयत्न केलेला असतो. समोर चाकू सुद्धा पडलेला असतो. तर ते बघून दामले सर जोरात अवंतिका असे ओरडतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही सौमित्राला वेट करत असते आणि तेवढ्यात धावतच सौमित्र येतो आणि सॉरी खरंच मला थोडंसं लेट झाले, तेव्हा महत्त्वाचे काम होते. तर ऐश्वर्या विचार करते की मी सुद्धा हाच विचार करते की माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट असे काय काम होते, मला सुद्धा कळून दे की काम की आणखी काही. ऐश्वर्या प्रेमाने सौमित्राचा शर्ट पकडते. ऐश्वर्या म्हणते की हे चालणार नाही. तर सौमित्र ऐश्वर्याचा हात हातामध्ये घेतो आणि डोंट वरी, माझ्या आयुष्यामध्ये फक्त तूच आहे. ऐश्वर्या लगेच खुश होते. तर समोर लगेच अवंतिकाचा रक्ताने भरलेला हात सौमित्र जवळ येऊन दिसतो त्याला. आणि अवंतिकाची अवस्था खूप बिकट झालेली असते आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्यात हे सर्व सौमित्राचे स्वप्न असते, कारण सौमित्र लगेच झोपेतून मोठ्याने ओरडत जागा होतो आणि जोराने अवंतिका असे ओरडतो. तेव्हा सौमित्रा विचार करतो की अवंतिका, तू सेफ तर आहे ना? तू US ला पोहोचली की नाही? आणि माझ्यापासून तू इतकी लांब का गेलीस? तू माझ्यापासून दूर जरी असली परंतु तू सुखरूप आणि सेफ राहावी असेच मला वाटते. तेव्हा सौमित्र घड्याळामध्ये बघतो तर 6:30 वाजलेले असतात आणि सकाळचे स्वप्न हे खरे होत असते हे सौमित्राच्या लक्षात येते. तेव्हा सौमित्राला तर धक्काच बसतो. नंतर सकाळी सर्वजण बसलेले असतात. जानकी सुद्धा तयार होऊन येते. तर ऋषिकेश हा सारंगला सौमित्र आणि ऐश्वर्याची लग्नाची पत्रिका लिहायला सांगत असतो. तेव्हा आजी म्हणते की सारंग जरा अक्षर व्यवस्थित काढ. तर सारंग म्हणतो की आजी, हे नाही छापून येणार, ते वेगळं छापणार. तेव्हा आजी म्हणते की अरे, तुझे अक्षर तर त्यांना कळायला नको का? ऋषिकेश सांगत असतो की यांचे चिरंजीव म्हणजे नानांचे. तर नाना म्हणतात की द्वितीय चिरंजीव असे लिही. तेवढ्यात ओवी ही शाळेत जाण्यासाठी तयार होऊन येते आणि सारंग काका, चल मला शाळेमध्ये सोड असे म्हणू लागते. तेव्हा सारंग म्हणतो की नाना, मजकूर जर फायनल झाला असेल तर डिझाईन सुद्धा फायनल करूयात. तर नाना म्हणतात की अरे, मी कुठे डिझाईन फायनल करणार, सुमित्रा आणि जानकी ह्या दोघीच फायनल करतील. तेव्हा जानकी म्हणते की आई देवघरात आहे, मी त्यांना दाखवून येते. म्हणून जानकी सुमित्राला दाखवण्यासाठी पत्रिका घेऊन येते. सुमित्रा ही देवघरात जप करत असते. तर लगेच तिथे जानकी येते आणि आई झाला का जप करून असे विचारते आणि पत्रिका सुमित्राला दाखवते आणि यातून जी काही तुम्हाला आवडते ती डिझाईन सिलेक्ट करा असे नानांनी सांगितले. सुमित्राला हसू येते आणि मला काय विचारते की अगं, ज्याचं लग्न आहे त्याला विचारा. जानकी म्हणते की अहो, त्यांना तर विचारणार आहे, परंतु तुमचे तर मत महत्वाचे आहे. सुमित्रा म्हणते की मला हे डिझाईन दाखवण्याऐवजी पाहुण्यांची जी यादी केली ती दाखवायला मात्र विसरू नका. जानकी म्हणते की हो, काळजी करू नका, तुम्हाला विचारल्याशिवाय काही होणार नाही. तर सुमित्रा उठायला लागते आणि जानकीला म्हणते की हात दे. तर त्या दोघी बाहेर जायला निघतात. तेवढ्यात देवाजवळचा दिवा विझतो आणि जानकी ते सर्व बघून तिला
तर धक्काच बसतो। तेव्हा सुमित्रा सुद्धा मागे वळून बघते तर तिला सुद्धा दिवा विझल्याचं समजते। तेव्हा सुमित्राला तर खूप टेन्शन येते आणि धक्क्याने ती खालीच बसते। तेव्हा जानकी घाबरतच सुमित्राची ती अवस्था बघते आणि घाईने लगेच दिवा परत लावते। तेव्हा दोघी देवाला नमस्कार करतात तर सुमित्रा घाबरतच जानकीला विचारते की अगं आपल्या घरामध्ये मंगल कार्य आहे, मग हा असा अचानक दिवा कसा इजला? हा खरंच खूप मोठा अपशकुन आहे। तेव्हा जानकी म्हणते अपशकुन कसला आई, काही होणार नाही, देव तर आपल्या पाठीशी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, तो आहे ना, तो सर्व सांभाळून घेईल। तेवढ्यात सारंग जानकीला आवाज देतो तर जानकी म्हणते की आले आणि सुमित्राला म्हणते की तुम्ही डोळे पुसा, बाहेर कुणाला काही सांगू नका, नाहीतर सगळ्यांना टेन्शन येईल। आई तुम्ही सुद्धा काळजी करू नका। आणि देवाला नमस्कार करून दोघी बाहेर येतात तर सौमित्र घाईघाईने ऑफिसला जायला निघतो। तेव्हा ऋषिकेश विचारतो की अरे इतक्या घाईने का निघालास आणि पुढचे काही दिवस आता सुट्टी टाक, लग्नाची खूप घाई गडबड आहे, देवीच्या दर्शनाला आपल्याला जायचे, अजून तुझी शॉपिंग करायची आणि पत्रिका सुद्धा तिकडे ठेवायच्यात। सारंग म्हणतो की नाहीतर काय, आणि दादा पत्रिकेचं डिझाईन सुद्धा अजून फायनल झाले नाही म्हणून जानकीला आवाज देऊ लागतो। तेवढ्यात जानकी आणि सुमित्रा येतात तर सारंग विचारतो की झाली का आई, पत्रिका ची डिझाईन सिलेक्ट झाली का? तेव्हा जानकी म्हणते की आईंचं असे म्हणणे आहे की सौमित्र भाऊजींनी हे ठरवायला हवे। तेव्हा जानकी सौमित्राला म्हणते की सौमित्र भाऊजी तुमचा काय चॉईस आहे ते सांगा। तर सारंग त्या पत्रिका सौमित्राला दाखवतो आणि दादा हे बघ यातील एखादी डिझाईन फायनल करून टाक, म्हणजे मी पेंटिंग करण्यासाठी मोकळा होईल। तर सौमित्र म्हणतो की मला काय त्यात विचारायचे? सुमित्रा म्हणते की सौमित्र नवरा मुलगा तू आहे, मग तुला नाही विचारणार तर कुणाला विचारायचे? सौमित्र म्हणतो की ठीक आहे, माझी इन्व्हिटेशन विक्रांतकडून सर्कलसाठी बनवून घेईन, पत्रिकेचं डिझाईन तुम्ही फायनल करा, असे बोलून सौमित्र निघून जातो। तेव्हा अवंतिकाचे वडील सौमित्राला घेऊन अवंतिकाच्या रूममध्ये येतात तर अवंतिकेच्या हाताला पट्टी असते आणि अवंतिकाची ती अवस्था पाहून सौमित्राला तर धक्काच बसतो आणि तो धावतच अवंतिका जवळ येतो। तेव्हा सौमित्र घाबरतच दामले सरांना विचारतो की हे सर्व कसे झाले? तर दामले सर सांगू लागतात की तुझे लग्न ठरले हे समजल्यापासून अवंतिकाने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि दामले सर सौमित्र पुढे हात जोडतात आणि माझ्या मुलीचा जीव आता फक्त तुझ्या हातात आहे असे त्याला म्हणतात। सौमित्राच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतात आणि दामले सर रडतच प्लीज बोलून बाहेर निघून जातात। तेव्हा सौमित्र हा अवंतिकाच्या कपाळावरून हात फिरवत असतो। तेवढ्यात अवंतिकेला जाग येते आणि लगेच ती उठून सौमित्राला मिठी मारते आणि सौमित्र तू इतक्या दिवस कोठे होतास रे? तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत रे, नाहीतर मी मरून जाईल, मी काय चूक केली, प्लीज सॉरी, पण तू मला असं सोडून जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत। आणि सौमित्राचे हात हातामध्ये घेऊन ती खूप रडू लागते। सौमित्र प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर खरंच मी मरून जाईल असे म्हणत असते। तेव्हा सौमित्र सुद्धा प्रेमाने अवंतिकेला जवळ घेतो। त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच्या मैत्रिणी खूप गप्पा करत असतात आणि जी एंगेजमेंटची अंगठी असते तर ऐश्वर्या त्या मैत्रिणींना दाखवत असते तर मैत्रिणी खुश होऊन म्हणतात की ऐश्वर्या तुझी हीच खास गोष्ट आहे की तू कुणाचे ऐकत नाही आणि तुझ्या एंगेजमेंटचे फोटो हे सर्वत्र व्हायरल सुद्धा झाले आणि ती निकिता आहे ना, तिने सुद्धा तुझे हे फोटो पाहिले आणि तिने कमेंट सुद्धा केली की कॉंग्रॅच्युलेशन्स। तर ऐश्वर्या विचारते की कोण निकिता? का म्हणते की अगं ब्युटी कॉन्टेस्ट कॉम्पिटिशन्स। ऐश्वर्या म्हणते की ती का ब्युटी क्वीन, आणि तिला तर आता माझ्या लग्नाला बोलवावीच लागेल आणि फक्त ती 3 वर्ड्सने जिंकून ब्युटी क्वीन झाली होती आणि मला ॲटिट्यूड देत होती। या ऐश्वर्याला मग त्याचे रिटर्न गिफ्ट तर तिला द्यावेच लागेल आणि जरा वेट, माझ्याकडे तिचा नंबर आहे। म्हणून ऐश्वर्या लगेच त्या निकिताला फोन लावते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हाय निकिता, मी ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील, ओळखले का? तेव्हा निकिता खुश होऊन म्हणते यस ऑफकोर्स तुला ओळखले आणि कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा, ग्रुपवर मी तुझ्या एंगेजमेंट बद्दल पाहिले सुद्धा, मी तुला कमेंट सुद्धा केली होती। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का, आणि सध्या मी इतकी बिझी असते की ग्रुपकडे माझे लक्षच गेले नाही आणि मी तुला इन्व्हाइट करण्यासाठी कॉल केला होता। निकिता विचारते की कशासाठी? तर ऐश्वर्या म्हणते की येत्या 7 तारखेला मी लग्न करते त्यासाठी आणि संगीतची डेट सुद्धा मी तुला लवकरच कळवेल, तू ये। तर निकिता खुश होते।
नक्की येणार? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ॲक्च्युली तू नक्की ये आणि तू सेपरेशनच्या दुःखात आहे, तू नक्की आलीस ना, मग तुला त्या सेपरेशनच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी जरा मोकळीक मिळेल, त्यामुळे तू नक्की ये बरं का. निकिताला खूप वाईट वाटत असते आणि फोन ठेवताना परत टेक केअर सुद्धा म्हणते. तर ऐश्वर्या तिला खूप टोचून बोलते. तर मैत्रिणी म्हणतात की अगं तू इतकी टोचून का बोललीस तिला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ही ऐश्वर्या फक्त सर्व हिशेब हे परत करत असते. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी गावातील काही माणसं येतात. तर नानांना नमस्कार करतात. तर सुमित्रा घाईने गुलाबरावला चहापाणी करण्यासाठी सांगते. तर नाना म्हणतात की बोला कशासाठी आलात? तर त्या गावातील एक माणूस म्हणतो की आओ तुमची सोयरी जुळले खरंच खूप छान झाले, कारण माझा शेतातील रस्ता आहे तो सयाजीच्या रानातून त्या गड्याच्या रानातून जात होता आणि मला तो रस्ता देत नव्हता. त्याने कुंपण वगैरे घातले होते, परंतु ही सोयरीक जुळल्यामुळे त्याने कुंपण वगैरे सर्व काही काढून टाकले आणि मला अगदी जवळचा रस्ता मिळाला. तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की नानाजी तो संभाजी तो सयाजी रावांचा माणूस होता, परंतु ही सोयरीक जुळल्यानंतर तो आपल्या बाजूचा झाला. आता तर आम्ही एकाच टेम्पोमधून भाजी आणायची हे सुद्धा ठरवले, त्यामुळे अर्धा खर्च आमचा वाचला म्हणून गावकरी खूप खुश असतात. तर दुसरा एक माणूस म्हणतो की नानासाहेब तुमच्या या सोयरिकीमुळे माझ्या मुलीचे सुद्धा लग्न ठरले, मला खरंच खूप दडपण होते आणि आपले डोळे पुसत म्हणतो की हे दडपण तुमच्यामुळे कमी झाले. तेव्हा सारंग म्हणतो की सदाभाऊ अभिनंदन. दुसरा माणूस म्हणतो की आओ आम्ही खरंच खूप ताण घेऊन जगत होतो, असे वाटत होते की शेतात कुणाचे तरी जनावर घुसेल आणि सर्व पिकांची नासाडी करेल, परंतु आता ते सर्व त्रास आमचा म्हणजे मोकळा झाला अगदी तुमच्यामुळे, ह्या सोयरिकीमुळे. तुमचे किती आभार मानावे तेच कळत नाही आणि या सोयरिकीमुळे जशी काही गावावर जादूची कांडीच फिरली असे वाटते. तेव्हा सर्व गावकरी हे नानासाहेबांच्या घरासाठी काही तांदूळ भाज्या वगैरे सर्व काही असा वानोळा घेऊन आलेले असतात. तर त्यातील एक माणूस म्हणतो की हे माझ्या शेतातील तांदूळ आणि खरंच तुम्हाला खूप छान आवडीने लागेल हा, आणि आम्हाला माहिती आहे की तुम्हाला याची काही गरज नाही, परंतु एक छोटासा वानोळा म्हणून हे स्वीकारा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पुढच्या महिन्यात 7 तारीख ठरलेली आहे, त्यामुळे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण, लग्नासाठी सर्वांनी यायचे. तेव्हा सदाशिव म्हणतो की म्हणजे काय, हे तर आपल्या घरचंच कार्य आहे. तेव्हा एक गावकरी विचारतो की आओ पण नवरदेव कुठे, त्यांचं अभिनंदन करायचे आम्हाला. आणि तेवढ्यात सौमित्र दरवाजात येतो. तर तो टेन्शनमध्येच असतो. तर नाना म्हणतात की हे बघा तुम्ही आठवण काढली आणि लगेच नवरदेव हजर, आणि ए सौमित्र इकडे ये, हे सर्वजण तुलाच भेटण्यासाठी आलेत. तेव्हा सर्वजण म्हणतात की 100 वर्षे आयुष्य आहे. तर नाना म्हणतात की याचेच लग्न ठरले आणि सर्वजण खुश होऊन अभिनंदन करतात. आणि सर्व गावकरी म्हणतात नानासाहेब तुमच्या या घरातील लग्नामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला. तंट्यावर असा रामबाण इलाज मात्र सापडला. तेव्हा मात्र सौमित्र हा सर्वांना हात जोडून नमस्कार करत असतो, परंतु त्याचे हात थरथर कापत असतात आणि हे सर्व ऋषिकेश बघतो. आणि ऋषिकेशच्या लक्षात येते की सौमित्राच्या बोटामध्ये साखरपुड्याची अंगठी दिसत नाही. तेव्हा तो लगेच जानकीला विचारतो की सौमित्राच्या बोटातील साखरपुड्याची अंगठी कुठे? जानकी सुद्धा बघते आणि आओ सवय नाही, त्यामुळे कदाचित फ्रेश होताना काढून सुद्धा ठेवली असेल, नाहीतर विसरले असतील. तर ऋषिकेश म्हणतो की नाही, मला काहीतरी नक्की गडबड वाटते आणि प्लीज तू त्याला विचार. तर सौमित्र लगेच आतमध्ये निघून जातो. तर जानकी ही सौमित्र मागे येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी सौमित्राच्या रूममध्ये येते आणि एंगेजमेंट रिंग कुठे आहे असे विचारते. तर सौमित्र म्हणतो की वहिनी मला कळत नाही की मी काय करू. अवंतिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला, मी जर अवंतिकाला सोडलं तर ती खरंच स्वतःला संपवेल. ही रिस्क मी घेऊ शकत नाही आणि हे ठरलेले लग्न मी करू शकत नाही. आणि हे सर्व नाना ऐकतात. तर लगेच समोर जी फ्लावर प्लांटची कुंडी असते तर ती खाली पडते आणि सर्व जानकी आणि सौमित्र मागे वळून बघतात. तर नानांना जबरदस्त धक्का बसलेला असतो. नाना विचारतात की काय बोललास तू? तर जानकी आणि सौमित्र एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.